जगदंबे 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 जगदंबे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, हीच आपल्या स्वामींच्या चरणी, आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। पुन्हा एकदा दसऱ्याच्या व विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर बघा, मी आज माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी माझ्या आयुष्यातील आनंद शेअर करणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मी काय खरेदी केलेली आहे हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। कारण आपल्या सर्व गोष्टी आपण यूट्यूब फॅमिलीशी शेअर करतो, तीच मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी, त्यांनी माझा जवळनं प्रवास बघितलेला आहे, 1 वर्षाचा खडतर प्रवास, आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेला खूप मोठा असा आनंदाचा क्षण ही तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे। तर बघा, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादामुळे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेल्या आहेत। चला तर मग आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि खरंच मनापासून आवडलं तर एक लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, आज आहे दसरा आणि दसऱ्याची माझी सर्व तयारी झालेली आहे। उंबऱ्याची पूजा झालेली आहे। सर्वात अगोदर उंबऱ्याची चौकडीची आपल्या पूजा करून घ्यायची असते, आपल्या देवतांची पूजा करायची असते। कारण आज बघा, दसऱ्याच्या दिवशी देव आपले पुन्हा नवीन वस्त्रावरती ठेवलेले असतात, देवांना सोनं वगैरे व्हायचं असतं आणि त्यानंतर आपल्या बाकीच्या शस्त्रांची पूजा करायची असते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की दसऱ्याच्या दिवशी पूजा केल्यानंतर आपल्या कुलस्वामींनी जे आहेत, आपले कुलदैवत आहेत, त्यांची परत पूजा डायरेक्ट पौर्णिमेलाच करायची असते। कारण बघा, दसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता देवी झोपते आणि त्यानंतर पौर्णिमे दिवशीच उठते। त्याच्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रात्री देव झाकून ठेवायचे असतात, कारण देव झोपलेले असतात। तर बरेच जण असतात ते देवपूजा करतात, पण बघा, ज्यांच्याकडे कुलदेवी नाही, म्हणजे देवघरामध्ये कुलदेवी नसेल, कुलदेवीचा टाक नसेल, तर ह्या गोष्टी केल्या तरी चालतात। पण ज्यांच्या देवघरामध्ये कुलदेवी असेल, कुलदेवीचे टाक असतील आणि आपली जी मेन देवी कुलस्वामिनी आहे तर ती जर असेल तर तुम्हाला देवपूजा ही आपल्याला पौर्णिमेपर्यंत करायची नाही। कारण दसऱ्या दिवशी एकदा पूजा केली की त्यानंतर रात्री 12 वाजता सीमोल्लंघन झाल्यानंतर, शिलंगण खेळून झाल्यानंतर रात्री 12ला देव झाकतात, म्हणजे त्याच्यावरती देवांवरती पडदा झाकला जातो, कारण देवी झोपलेली असते आणि त्यानंतर ती पौर्णिमेलाच उठते। त्याच्यामुळे जर तुम्ही स्वामींची पूजा करू शकता, देवघराचे जे बाहेर असतील देव त्यांची पूजा केली तरी चालेल, पण देवघरामध्ये जर आई तुळजाभवानीचा, आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल, कुलस्वामिनीची मूर्ती असेल, फोटो असेल, तर तुम्हाला देवघरातल्या देवांची पूजा करता येणार नाही, कारण देवघर झाकायचं असतं आणि त्यानंतर पौर्णिमेलाच उघडून पूजा करायची। तर देवघराच्या बाहेर जर कुठले तुमचे देव असतील, स्वामींचा फोटो जर देवघराच्या बाहेर असेल, गणपती बाप्पा असेल किंवा इतर कुठलेही देव जर देवघराच्या बाहेर असतील तर तुम्हाला पूजा करता येईल। किंवा आपल्या देवघरामध्ये जर कुलस्वामिनी, कुलदेवतांचे टाक नसतील किंवा फोटो, मूर्ती नसेल तर त्या देवांची तुम्हाला पूजा करता येईल। तर असं असतं, हा नियम खूप महत्त्वाचा आहे। पौर्णिमेलाच देवपूजा केली जाते, कारण देवी जी आहे ती झोपलेली असते आणि आपल्या देवघरामध्ये घंटीसुद्धा वाजवायची नाही एवढे 5 दिवस दसऱ्यापासून। तर ही काळजी घ्यायची आहे, कारण सकाळ संध्याकाळ आपल्याला सवय असते दिवाबत्ती करायची, दिवा लावायची संध्याकाळी, त्यावेळेस आपण घंटी वाजवतो, पण घंटी ही अजिबात वाजवायची नाही, कारण देवी झोपलेली असते। कारण ही 10 दिवस जागरण करून त्यानंतर ही निद्रस्त झालेली असते, त्याच्यामुळे घंटी अजिबात वाजवायची नाही देवघरामध्ये, जरी तुम्ही कुठल्या देवतांची पूजा केली तरी। दसऱ्याच्या दिवशी आपण ज्या वस्तूंवरती कमाई करतो, आपली जी घरातली शस्त्र असतात किंवा आपल्या महत्त्वाच्या वस्तू असतात त्याची पूजा केली जाते।
मग त्या कुठल्याही असो. आता ही माझी टेलरिंगची मशीन आहे. मी स्वतः लेडीज टेलर आहे. आपल्या मशनीची किंवा आपल्याकडे जे जे शस्त्र आहेत त्या शस्त्रांची पूजा करायची, आपल्या कात्रीची टेपची पूजा करायची. कारण माझ्याकडे मशीन आहे, तर मशीन असलं की सगळ्या आपल्या वस्तूंची पूजा केली जाते. तसंच प्रत्येकाचे वेगळे वेगळे आपल्या आपण ज्याच्यापासून पैसे कमवतो त्या वस्तू असतात, तर त्यांची पूजा केली जाते दसऱ्यात. मग आपल्याकडं गाड्या असतील त्या गाड्यांची पूजा करावी, वाहने कुठली दुसरी आणखी इतर असतील तर त्याची पूजा करावी, शस्त्र जी आपली कुठली आहेत त्यांची पूजा करावी आणि सरस्वती पूजन केलं जातं. तर बघा मी सकाळी लवकर आपल्या शस्त्रांची पूजा केली. माझी छोटी मोठी आहेत ती शस्त्र, त्यांची पूजा केली, माझ्या मशनीची पूजा केली आणि त्यानंतर संध्याकाळी सरस्वती पूजन केलं. कारण सकाळी दसऱ्या दिवशी मला खूप कामं होती, घाई गडबड होती, पुरणाचा नैवेद्य वगैरे असतो, तर त्याच्यामुळे. आणि सकाळी सकाळी ह्या पूजा करून घेतल्या आणि त्यानंतर संध्याकाळी सरस्वती पूजन करून घेतलं. सरस्वती पूजनामध्ये आपण आपले सर्व ग्रंथ असतील, वाचायची आपली पुस्तकं असतील, कुठल्या पोत्या आहेत किंवा आपल्या कामाधंद्याची हिशोबाची डायरी असेल, तर अशा सर्व प्रकारच्या ज्या आपल्या घरात विविध कुठली पुस्तकं, मुलांची पुस्तकं, वह्या पुस्तकं ह्यांची पूजा केली जाते. तर बघा माझ्याकडे ही सगळे आपले वाचायचे ग्रंथ आहेत, आपल्या छोट्या छोट्या पोत्या आहेत, स्वामीचरित्र आहे, जसं की गुरुचरित्र आहे, हे सर्व जे आहेत ते ह्यांची पूजा करून घेतली, सरस्वती पूजन करून घेतलं. आता मी तुम्हाला सांगते की मी दसऱ्याच्या दिवशी कशाची खरेदी केलेली आहे किंवा काय खरेदी केलेलं आहे. ते माझं खूप मोठं स्वप्न होतं. गावी आल्यापासून पुण्यावरनं स्वतःचं घर सोडून गावी आलो आणि इकडे शिफ्ट झालो आणि तेव्हापासून खूप त्रासात, 1 वर्ष खूप त्रासात काढलं. कारण हे घर जे आहे ते पत्र्याचं आहे. घर चांगलं आहे पण पत्र्याचं आहे आणि खूप गरमी सहन केली आणि अगोदरच आमच्या इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप सारी गरमी आहे. तर अशा सर्व गोष्टींना फेस करावं लागलं मला घर व्यवस्थित नसल्यामुळे. तर काय खरेदी केलेलं आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर. तसं तर खरं तर आमचं गौरी गणपतीपासूनच तो विषय झाला होता, पण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मी सर्वांना सांगते की आम्ही काय खरेदी केलेलं आहे. तर मी माझ्या स्वप्नातलं सुंदर असं घर खरेदी केलेलं आहे. ते माझं खूप मोठं स्वप्न होतं. तर मिस्टर स्वतःच बंगल्याची कामं करतात, ते स्वतः बंगले बांधतात. तर त्याच्यामुळं मी त्यांना नेहमी म्हणायचे की आपलं घर असं आणि तुम्ही सर्वांची घरं बांधा आणि आपलं असंच राहू द्या. तर बघा हे पहा तुम्ही किती साधं आणि सिंपल घर आहे आणि पुण्यामध्ये माझं खूप छान मोठं फर्निचर सगळं केलेलं घर होतं. ते सोडून आम्ही इकडं आल्यानंतर मग थोडासा त्रास झाला, 1 वर्ष काढलं. पण श्री स्वामी समर्थ महाराजांची मी म्हणते ना नेहमी की त्यांची कृपा ही वेगळी असते. त्यांनीच असं काहीतरी नियोजन करून ठेवलं असेल, त्याच्यामुळे आम्ही इकडं आलो आणि ह्या सर्व गोष्टी घडत गेल्या. आणि खरंच सुखाची सावली यायची असेल की थोडेसे दुःखाचे झटके भोगावे लागतात, सहन करावे लागतात. डायरेक्ट आपल्याला सुखाची सावली मिळत नसते, म्हणून मी नेहमी सांगते. तर असं झालेलं आहे. घराची मोठी खरेदी झालेली आहे आणि मला पाहिजे तसा बंगला माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी घेतलेला आहे. 1 वर्ष खूप त्रास सहन केला, पण त्या त्रासाचं इतकं गोड फळ दिलं स्वामींनी आणि माझ्या आई साहेबांनी, माझ्या आई तुळजाभवानीने. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या निमित्त मी तुम्हाला ही गोड बातमी दिलेली आहे. आणि झालं आता काम बऱ्यापैकी सर्व झालेलं आहे आणि दिवाळीला आम्ही राहायला जाण्याची शक्यतासुद्धा आहे. दिवाळीमध्येच नवीन घरातच दिवाळी करायची चाललेला विचार आहे. तर ही होती माझ्या आयुष्यातील खूप मोठी आनंदाची बातमी. कारण माझ्या मैत्रिणींनी माझा जवळनं प्रवास पाहिलेला आहे, 1 वर्षाचा कठीण प्रवास. आणि कठीण दिवस काढले की मी म्हणते ना, ऊन सावली हा खेळ चाललेला असतो. पुण्यामध्ये खूप चांगलं घर होतं आणि ते सोडून इकडं गावी आलो. कारण बिझनेसच्या निमित्तानं मी म्हटल्याप्रमाणे माझे मिस्टर जे आहेत ते सेंटरिंगची कामं स्वतः घेतात, म्हणजे बंगल्यांची कामं घेतात. ते स्वतः बंगले बांधतात आणि झालेलं आहे आपलंसुद्धा बंगल्याचं काम. आणि आपलं नवीन घर तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे. तर असंच चॅनलवरती कंटिन्यू राहा. तुमचा कायम असा सपोर्ट राहू द्या. स्वामींचा तर आशीर्वाद आहे, आईसाहेबांचा आशीर्वाद आहे, तसाच तुमचासुद्धा सपोर्ट आणि आशीर्वाद राहू द्या. चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच छानशा नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला बंगल्याची टूर मी लवकरच देणार आहे.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.